पर्यावरण जो विषय आहे शालेय स्तरावर तो बऱ्याचदा फक्त पुस्तकी राहण्याची शक्यता असते मार्कांसाठी. तर तो रिअल टर्म्स आपण प्रॅक्टिकल कसा करू शकतो, काय करता येऊ शकतं त्याच्यासाठी? फार छान, चांगला प्रश्न विचारला आणि हे फार गरजेचं आहे लहान मुलांसाठी, कारण की तेच आपलं भविष्य आहे आणि आपल्या समोर ते चांगलं कार्य करू शकतील आणि त्यांना आपण घडवू शकतो. महत्वाचं म्हणजे कसं आहे की जेव्हा लहान मुलं शिकतात तर जे लिहितात त्या वयाचे जे पानं असतात तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. बर जे वाचतात ते पानं त्याचं आपण कसं बाइंडिंग करून तर त्याला परत तसं वही तयार करू शकतो. अशा प्रकारचे तुम्ही ते प्रोग्राम राबवून पर्यावरणाविषयी त्यांना ते समजूत देऊ शकता, रियूज करू शकतो त्याला. आणि सोबतच जे काही प्रत्येक वर्षात जितके काही सण आहेत ते पूर्ण पर्यावरण पूरक असावं. म्हणजे आता होळी, जसं उदाहरण दिलं तर होळी, आता होळीचे कलर्स असतात वेगवेगळे. आता हिरवा कलर कशाचा बनवायचा, तर ते पालक असतो त्या पालकाला पूर्ण वाळवायचं आणि त्या प्रकारे त्याचा हिरवा कलर तयार होऊ शकतो. आता लाल कलर कशाचा तयार करायचा आहे, तो बीट असतो. तर बीट पासून तुम्ही त्याला पूर्ण हे करायचं, त्याला पूर्ण सुकून घ्यायचं आणि त्याला त्यापासून हे करायचं, रेड कलर तयार झाला. मला वाटतं हा उपक्रम आणि आत्ताच राबवायला सुरुवात करायला हरकत नाही, कारण आता येईलच. त्या प्रकारे आपण लहान लहान गोष्टी ह्या लहान मुलांना आतापासून शिकवलं तर ते होळी जे करणार ते नैसर्गिकरित्या होईल. सर, काही ठिकाणी असं ऐकिवात आलं होतं की होळीच्या निमित्ताने काही शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये की आपण ती होळी जी पेटवतो त्यापेक्षा एखादं झाड लावावं. मला वाटतं हा सुद्धा खूप महत्वाचा होऊ शकेल. त्याच्यामध्ये कसं आहे की जसं रक्षाबंधन आहे तर झाडाला आपण राखी बांधावी जेणेकरून ते त्याचं संगोपन होईल, पाणी सुद्धा देईल, त्याचं दायित्व आहे. मी एक वेळा त्याचं बंधनामध्ये अटकलो तर मला त्याचं पूर्ण केअर करायची आहे, काळजी घ्यायची आहे. ती राखी सुद्धा अशा वस्तूंपासून की जे टाकाऊ आहेत त्याच्यापासून काहीतरी बनवू शकतो. आता जे प्लास्टिकची आहे राख्या, त्याच्यापेक्षा पर्यावरण पूरक राख्याचा वापर करावं. हे शाळेमध्ये तुम्ही काम करू शकता की जेणेकरून लहान मुलांना त्या बांबूच्या राख्या कशा बनवू शकतात, कागदाच्या जे क्राफ्ट असतो तर ते त्याच्यापासून कसं काम होऊ शकतं. आता जसं होळीचं तुम्ही उदाहरण दिलं, हे न करता त्याच्या ऐवजी आपण काय करू शकतो पर्याय उपाय. तर जे काही शेणाचे जे गोबरी असतात त्याचाही त्याच्यामध्ये वापर करू शकतो. म्हणजे जे काही आता जे जाळण्याचे प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक आहेच, झाडं आहेत आणि कचरा आहे, परत तोच विषय येईल. आणि त्या प्रकारे त्याच्यामध्ये हे न करता आपण त्या पर्याय देणं गरजेचं आहे. आणि ती राख सुद्धा आपल्या कामासाठी येऊ शकतं, म्हणजे तो कचरा नाही, नैसर्गिक असेल. आणि ती राख मध्ये आपण भांडे, आधी काय करायचे लोक, भांडे कशाने धुवायचे. आता पर्यावरण हा विषय आहे तर पाण्याचं प्रदूषण किती वाढलंय. आधी राखेमध्ये ते भांडी हे करायचं. रिठा आणि आवडा कुठं गेलाय धुण्यासाठी, शॅम्पू साठी, ते कुठं आहे. आणि जे काही आपण जे काही आणि याच्यामध्ये दुधाचा वापर सुद्धा करायचे, बेसनचा वापर करायचे, कलर मध्ये सुद्धा करायचे, आंघोळीसाठी सुद्धा करायचे. अशा प्रकारे विविध प्रकार, कुठेच जायची आवश्यकता नाही. जिमच्या घरी जे लहान म्हणजे मोठे आहेत ते लहान माणसांनी मोठ्यांचा पूर्ण सहभाग घ्यावा घरातूनच, की आधी जे जे उपक्रम जे चालायचे याला पर्याय म्हणून माझ्यापेक्षा ते चांगलं सांगतील.